आणि मुंबईच्या चेंबूरमधली एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय। भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। चेंबूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर अशी फ्रेंडली फाईट होती। आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहेत। अतुलजी, खरं तर विरोधकांकडून वारंवार अशा घोषणा झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत, परंतु आता भाजपच्या कार्यकर्त्यांनीच शिंदेंच्या या कार्यकर्त्यांसमोर या अशा प्रकारे घोषणा केलेल्या आहेत। हॅलो अतुलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, आता येतोय। अतुलजी, प्रभाग क्रमांक 173 मध्ये फ्रेंडली फाईट होतीये शिवसेना विरुद्ध भाजप, आणि असं असतानाच भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिलेल्या आहेत। नाही, मला कल्पना नाही या गोष्टीची। आपण काहीतरी दाखवताय, बरोबर आहे, पण याची आम्ही चौकशी करू आणि जिथे फ्रेंडली फाईट आमच्या काही एखाद्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांवर टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते आणि त्यामुळे आपण परंतु विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जावी किंवा जाते असं तुम्ही म्हणताय, परंतु या दृश्यांमध्ये दिसतंय की भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमनेसामने आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अशा घोषणा दिल्या गेल्यात। म्हणून म्हटलं की याची आम्ही चौकशी नक्की करू आणि हे काही समर्थनीय आहे अशातला काही भाग नाहीये, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाहीये। पण महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्ते समोरासमोर येतात, ते काहीतरी बोलत असतात, पण महायुती मग आता या कार्यकर्त्यांवरती पक्षाकडून काही कारवाई केली जाणार आहे का? असं आहे ना की या गोष्टीची आम्ही आधी चौकशी करू। अशी एकदम काही कोणावर कारवाई बिरवाई आमच्या पक्षात केली जात नाही आणि त्याच्यामुळे आमच्याकडे अनुशासन समिती असते, त्याच्याकडे रिपोर्ट जातो, त्यामुळे आता तर काही कारवाईचा मुद्दा उपस्थित होत नाहीये। आता आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचे अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील आणि महायुतीचा भगवा कसा फडकेल याच्याकरता काम करतो। ठीक आहे, धन्यवाद अतुलजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।